सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. रिसेंटलीच तुमचे एमएससी सीईटीचे फर्स्ट अटेम्प्टचे रिझल्ट हे डिक्लेअर होऊन गेले. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी पर्सेंटाइल वगैरे हे चेक केलेलेच असतील. बट आता बरीच मुलं वेट करतात सेकंड अटेम्प्टच्या रिझल्टचा, कारण की भरपूर मुलांना सेकंड अटेम्प्ट हा खूप चांगला गेलाय. त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगले मार्कसुद्धा मिळाले. सो तर मुलं वेट करतात की दादा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार, आपल्याला PCM ग्रुपचा रिझल्ट कधी मिळेल सेकंड अटेम्प्टसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सांगणार आहे सेकंड अटेम्प्टच्या रिझल्टचे. प्लस त्याच्यानंतर तुमचे कॅपराऊंडची प्रोसेस कधीपासून सुरू होणार, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग तुम्हाला कधीपासून करावी लागू शकते, आणि त्याच्यासाठी आत्तापासून तुम्हाला काय काय रेडी करून ठेवायचं आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अँड ऑल्सो आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅचसुद्धा आहे, आणि ह्या बॅचची प्राइस आहे 1499. ह्या 1499 मध्ये आम्ही तुम्हाला एवढे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतोय. म्हणजे इकडे आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देऊ, तुमची रिजन वाईज कॅटेगरी वाईज ही लिस्ट बनवून देऊ. इथे तुमचे 1-on-1 तुम्हाला मेंटर गायडन्स सुद्धा मिळते. म्हणजे इकडे आम्ही तुम्हाला पर्सनल मेंटर अलॉट करू, जो की पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्यासोबत असेल, आणि मी पण तुमच्यासोबत असणार आहे. इकडे तुम्ही माझ्यासोबत पण कनेक्ट होऊ शकता. माझ्याशी मेंटरशिप घ्यायला, माझ्याशी कनेक्ट व्हायला काय तुम्हाला एक्स्ट्रा फीज नाही भरावी लागणार. इकडे तुम्हाला अनलिमिटेड कॉल आणि व्हॉट्सॲप सपोर्ट मिळतो आहे, आणि हे सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स तुम्हाला फक्त 1499 मध्ये प्रोव्हाइड केले जातात. आणि ही स्पेशल ऑफर फक्त लिमिटेड टाईमसाठी आहे. लवकरात लवकर ही ऑफर एंड होणार आहे. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि हा आपला एक एन्क्वायरी नंबर आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज किंवा कॉल ह्याकडे तुम्ही करू शकता. मग आता PCM ग्रुपचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार, तर बघा PCM ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टच्या वेळी पण मी प्रेडिक्ट केलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की 15 जूनपर्यंत रिझल्ट येईल फर्स्ट अटेम्प्टचा, आणि 15 जूनलाच तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला होता. तर त्याचप्रमाणे आता सेकंड अटेम्प्टसाठी आपण एक्सपेक्ट करू शकतो की 22 जूनपासून ते 26 जूनपर्यंत ह्या टाईम पिरियडमध्ये तुमच्या सेकंड अटेम्प्टचा PCM ग्रुपचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. आता CET सेल किती लवकर रिलीज करताय, किती डिले करताय, आता हे त्यांच्या हातामध्ये आहे. बट जेव्हा पण काही ऑफिशियल अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. बघा, रिझल्टच्या बाबतीमध्ये भरपूर काही फेक न्यूज वगैरे येत असतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरायचं नाही आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहिलात तर सगळे तुम्हाला रिअल अपडेट्स मिळत राहतील. तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता त्याच्यानंतर आपली कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार, तर बघा कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग तुमची 28 किंवा 29 जून नंतर सुरू होऊ शकते. कारण की ही जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ही टोटल 15 ते 20 दिवस सुरू असते. म्हणजे 15 to 20 डेज तुम्हाला फॉर्म भरायला दिलेले असतात. फॉर्म भरायचा असतो, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात. तर ह्यासाठी CET सेल तुम्हाला 20 दिवस तरी प्रोव्हाइड करत असते. तर त्यामुळे जुलैपर्यंत तरी ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू करायची असते. तर त्याच्यामुळे आत्ता जून एंडपासूनच तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या रिगार्डिंग तुम्हाला अपडेट्स वगैरे मिळायला सुरुवात होतील. कारण की ऑलरेडी इंजिनिअरिंगचं जे पोर्टल आहे, ॲडमिशन पोर्टल, हे ऑलरेडी डिप्लॉय झालेलं आहे, आणि त्याच्यावर लवकरच काही ना काहीतरी अपडेट्स यायला सुरुवात होतील. सो त्याच्यामुळे तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग पण लवकरात लवकर सुरू होऊ शकते. आणि आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होणार म्हटल्यावर तुमची आता ॲडमिशन प्रोसेस तिथूनच तुमची सुरू होणार आहे. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. आणि आत्ता तुमच्या आता रिझल्टचा टाईम पिरियड सुरू आहे, आणि ह्याच्यामुळे तुमच्याकडे इनफ टाईम आहे तुमच्या कॉलेजेसबद्दल रिसर्च करण्यासाठी. तर तुम्ही कॉलेजेसबद्दल पण रिसर्च करून ठेवा. बघा, मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की आत्ताच तुम्हाला सगळी फायनल लिस्ट बनवायची आहे. बट लिस्ट बनवायच्या आधी कुठलं कॉलेज किती चांगलं आहे ह्याच्याबद्दल तुम्ही स्वतःहून रिसर्च करा. त्याच्याने काय होईल की तुम्ही तुमची लिस्ट बनवताना तुम्हाला घाई गडबड होणार नाही, आणि तुमची प्रेफरन्स लिस्ट पण परफेक्टली बनेल. मी तुमच्यासाठी ह्या इथे फ्री ॲडमिशन सिरीजसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे, ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी कॅपराऊंडचे इम्पॉर्टंट रूल्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत, आणि एवढ्या डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेत ना की जर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघितलीत तर तुम्हाला कॅपराऊंडचे पूर्ण एकूण एक रूल तुम्हाला पूर्ण माहिती पडून जाईल. तर त्याच्यामुळे ही कॅपराऊंड रूल्सची व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. अँड ऑल्सो रिसेंटलीच मी आता एक कॉलेज लिस्ट कशी बनवायची त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला टाईप्स ऑफ कॉलेज लिस्ट दाखवलेत की तुमची लिस्ट कुठल्या कुठल्या प्रकारे बनवू शकते. जर तुम्हाला चांगले पर्सेंटाइल असतील तर कुठल्या टाईपची लिस्ट तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला खूपच कमी पर्सेंटाइल असतील तर कुठल्या टाईपची लिस्ट तुम्ही बनवू शकता. तर हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ऑल्सो ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. मी ह्या ॲडमिशन व्हिडिओ सिरीजची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ती प्लेलिस्ट सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. खूप काही इम्पॉर्टंट व्हिडिओज प्रोव्हाइड करतोय, आणि मला वाटतंय की
ते व्हिडिओज तुम्ही बघावे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन घ्यावी, कारण की भरपूर मुलांना माहिती नसतं ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये नक्की काय होतं कसं होतं, आणि ते मी ट्राय करतो आहे यूट्यूबमधनं व्हिडिओज अपलोड करून तुम्हाला फ्रीमध्ये समजवायचं. तर त्याच्यामुळे तुम्ही आपली ही ॲडमिशन व्हिडिओ सिरीज फॉलो करू शकता. ह्याची सिरीजची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो जर तुम्हाला माहिती नसेल कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते, काय करायचं असतं, तर डायरेक्टली आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्ही एनरोल करा. काही टेन्शन नाही राहणार. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. इंजिनिअरिंगसाठी, फार्मसीसाठी ही दोन्हीसाठी पर्सनल काउन्सिलिंग असणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही एवढे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतो आहे आणि हे सगळे एवढे प्रीमियम लेवलचे फीचर्स आहेत ना की ते फक्त आम्ही तुम्हाला 1499मध्ये प्रोव्हाइड करतो आहे. आणि ह्या लेवलमध्ये हे सगळे फीचर्स तुम्हाला मिळत आहेत. तुम्ही कंपेअर करू शकता की किती सारे फीचर्स आहेत. इकडे तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप मिळते आहे. तुम्ही माझ्यासोबत पण डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता. माझ्याशी कनेक्ट व्हायला मी काय एक्स्ट्रा फीस तुमच्याकडनं चार्ज नाही करत आहे. इकडे तुम्हाला अनलिमिटेड व्हॉट्सॲप आणि कॉल सपोर्टसुद्धा मिळतं आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे आपले काउन्सिलिंगचे फीचर्स आहेत. इन डिटेल एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. जर तुम्ही फक्त मेसेज केलात की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग, तर मी तुम्हाला सगळे डिटेल्स सेंड करून देईन. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर इकडे तुम्हाला आपले इझी कॉलेज ॲप डाउनलोड करायचं आहे. तिकडे तुम्हाला बॅच सिलेक्ट करायची, इंजिनिअरिंग किंवा फार्मसी. एकदा तुम्ही बॅच सिलेक्ट केली तर त्याचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 24 आवर्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. सो त्याच्यामुळे खूप इझी प्रोसेस आहे. सगळे लिंक्स आणि सगळे डिटेल्स, ॲप डाउनलोड करायची लिंक वगैरे सगळी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. हे काही रिव्ह्यूज आहेत, हे तुम्ही हे रेड करू शकता. आणि जर तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन नसेल केलं तर तुम्ही जॉईन करून घ्या. व्हॉट्सॲप चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.